मशाल होते. परकीय बंदिवास शापित देश होता, पण आग केसरीचा एक एक लेख होता. त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला. उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला, स्वातंत्र्य सूर्य आला. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक, गुरुजन वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणारे या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला माझा आवडता नेता व भारत स्वातंत्र्य महालढ्यातील स्वतंत्र महान सेनानी लोकमान्य टिळक यांच्या विषयी मत मांडणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लहानपणापासूनच अतिशय हुशार व तल्लख असलेल्या टिळकांचे गणित व संस्कृत हे दोन आवडते विषय होते. टिळकांच्या गणितातील प्रावीण्य तर वाखाणण्याजोगे होते. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते, तेव्हा सर्व मुलांनी गुरुजींनी दिलेली उदाहरणे वहीत सोडवण्यास सुरुवात केली. पण टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीत सोडले नाही. गुरुजींनी टिळकांना याबद्दल विचारले असता टिळकांनी अचूक उत्तरासहित योग्य क्रमाने उत्तर दिली. टिळकांची कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा आश्चर्य वाटले. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड होती. त्यांची बंडखोर वृत्ती व कणखरपणा लहानपणापासूनच दिसत होता. एकदा टिळक वर्गात बसले असता शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर टिळकांना टरफलं उचलण्यास सांगितली, तर टिळक ठामपणे म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. किती धाडस, किती अन्यायाविरुद्ध चीड. पुढे याच वृत्तीने त्यांना शांत बसू दिले नाही. याच वृत्तीने संघर्ष शिकवला. जुलमी इंग्रज सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी वयाच्या 16 वर्षी टिळकांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली व पुढे BA LLB ची परीक्षा उत्तीर्ण केली. इसवी सन 1880 मध्ये टिळकांनी आगरकर व चिपळूणकर यांच्या सहाय्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. टिळकांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी वृत्तपत्रे सुरू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती अशा उत्सव सुरू केले. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यात टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्यास सांगितले व केसरी वृत्तमानपत्रातून सरकारला जाब विचारला. 1897 मध्ये महाराष्ट्रात प्लेगच्या सत्तेमध्ये टिळकांची भूमिका फार महत्वपूर्ण ठरली. टिळकांच्या संघर्षाने संपूर्ण इंग्रज सरकार हादरून जात असत. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार केला, कारण टिळकांचे नेतृत्व एक तेजस्वी नेतृत्व होते. टिळकांची इंग्रजांमध्ये तर भीतीच पसरली होती. म्हणून टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले तरी सूर्य कुठे आहे, अशा अग्रलेखातून टिळकांनी इंग्रज सरकारवर घणाघात केला. किती संकटे आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील ते म्हणत. टिळक म्हणत, कोण कुठला इंग्रज देश, आपण सगळे एकत्र मिळून थुकलो तर त्यात वाहून जाईल. देशकार्य म्हणजेच देवकार्य असा विचार त्यांनी समाजात रुजवला. भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. भारतीयांमध्ये राष्ट्रभावना जागृत करणारे थोर व्यक्तिमत्व, थोर महापुरुष आपल्याला लाभले, याचा मला अभिमान आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन, पदोपदी पसुडून निखारे आपल्याच हाती, बेभान होऊन धावले भारत मातेसाठी, कधी न थांबले विश्रांतीस तो पाहिले ना मागे. संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे, स्वातंत्र्याचे धागे. जय हिंद, जय महाराष्ट्र.